नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. कुंभ राशीच्या माझ्या सर्व भावा बहिणींना माझा सप्रेमी नमस्कार. कधी आयुष्यात असं वाटतं ना की आपण खूप मेहनत करतोय, रात्रंदिवस एक करतोय, पण नशिबाची साथ कुठेतरी कमी पडतीये, मनासारखं फळ मिळत नाहीये. जर तुमच्याही मनात सध्या हेच विचार येत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीने पाठवलेला एक खास संकेत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी 20 एप्रिल ते 26 एप्रिल हा आठवडा नक्की काय घेऊन आला आहे? तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार की अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार, हे सर्व आपण आजच्या या विशेष भागात अगदी सविस्तर पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण या आठवड्यात असे काही दुर्मिळ राजयोग जुळून येत आहेत जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या आठवड्यात तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण व्हावीत, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमचे एक सकारात्मक पाऊल तुमच्या आयुष्यात आनंदाची लहर घेऊन येऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्याची सुरुवात अत्यंत मंगलमय आणि शुभ योगांनी होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर 19 एप्रिलला शुक्राने आपली राशी बदलून स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश केला आहे आणि जेव्हा 20 एप्रिलला या आठवड्याची सुरुवात होईल तेव्हा वृषभ राशीत शुक्र आणि चंद्राची युती होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हे ग्रहमान अत्यंत शक्तिशाली नीचभंग राजयोग, मालव्य राजयोग आणि गजकेसरी राजयोग निर्माण करत आहे. तुम्ही विचार करा, जेव्हा इतके मोठे राजयोग एकाच वेळी सक्रिय होतात तेव्हा त्याचे परिणाम किती विलोभनीय असू शकतात. तुमच्या कुंडलीत चतुर्थ स्थानी बसलेला शुक्र तुम्हाला सुखसुविधांची कमतरता भासू देणार नाही, तर तृतीय स्थानी उच्चावस्थेत असलेला सूर्य तुमच्या पराक्रमात आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ करणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 20 एप्रिलपासूनच तुमच्या मनात काही नवीन योजना आकार घेऊ लागतील. कुंभ राशीचे लोक मुळातच कल्पक असतात, पण यावेळी तुमची कल्पकता एका वेगळ्या उंचीवर असेल. तुम्ही व्यवसायात असाल किंवा नोकरीत, काहीतरी नवीन करण्याची ओढ तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नवीन योजनांवर काम करताना घाई करू नका. कोणत्याही मोठ्या प्रकल्पात उडी घेण्यापूर्वी त्याची सखोल रिसर्च करणे अत्यंत गरजेचे आहे. डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका. एखादा मोठा क्लायंट किंवा तुमच्या क्षेत्रातील एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला या काळात भेटू शकते, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या करिअरला एक नवीन वळण मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी संधींची खाण ठरू शकतो, फक्त ती संधी ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा तुम्हाला सुखद धक्का देणारा ठरेल. अचानक धनलाभाचे योग प्रबळ आहेत. कदाचित जुने अडकलेले पैसे परत मिळतील किंवा लॉटरी, शेअर्स किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात बऱ्याच अंशी मजबूत होताना दिसेल. घरातील एखादा सदस्य तुमच्या मदतीसाठी खंबीरपणे उभा राहील, ज्यामुळे तुमचे एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. तुम्ही घरासाठी काही नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी बाहेर जाऊ शकता, पण इथे थोडा लगाम घालणे आवश्यक आहे. पैसे येत आहेत म्हणून ते विनाकारण खर्च करणे टाळा. येणारा काळ हा गुंतवणुकीचा आहे, उधळपट्टीचा नाही. तुमची कमाई वाढणार आहे यात शंकाच नाही, पण ती टिकवून ठेवणे हे तुमच्या हातात आहे. तुमच्या मेहनतीचे गोड फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. आज तुम्हाला एक महत्त्वाचा संकेत मिळणार आहे, जो तुमच्या भविष्यासाठी खूप मोलाचा ठरेल. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या आयुष्यात एक अचानक आणि सकारात्मक बदल होण्याची शक्यता दिसत आहे. जर तुम्हाला आत्तापर्यंतची ही माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी असेच सखोल मार्गदर्शन आणण्यासाठी प्रेरित करतो. आता आपण तारखेनुसार पाहूया की कोणता दिवस तुमच्यासाठी काय खास घेऊन आला आहे. 20 एप्रिलचा दिवस काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी उत्तम आहे. 21 एप्रिल रोजी तुमची एखादी महत्त्वाची व्यावसायिक डील फायनल होऊ शकते. जर तुमची एखादी मीटिंग असेल तर ती यशस्वी होण्याची 100% खात्री आहे. 22 एप्रिलला मात्र तुम्हाला थोडे जपून राहावे लागेल.
या दिवशी ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत किरकोळ वादावादी होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते हे समजून घ्या आणि अहंकाराला मध्ये येऊ देऊ नका. 23 एप्रिल हा दिवस तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि एखादी मोठी नवीन डील तुमच्या हातात पडण्याची दाट शक्यता आहे. 24 आणि 25 एप्रिल हे दिवस तुमच्या क्रिएटिव्हिटीचे आहेत. तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो. 26 एप्रिलपर्यंत तुम्ही केलेल्या मेहनतीचे दृश्य परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. विशेषतः व्यापाऱ्यांसाठी 23 ते 25 एप्रिल हा काळ सोन्यासारखा असणार आहे. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या सुरुवातीला भौतिक सुखांवर खर्च होईल, पण मनात कुठेतरी गुंतवणूक करण्याची इच्छाही प्रबळ राहील. 23 एप्रिलला उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल किंवा कमिशनवर आधारित काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड आहे. 24 आणि 25 तारखेला खर्च आणि उत्पन्न यांचा समतोल राहील, तर 26 एप्रिलला तुमची आर्थिक स्थिती अत्यंत समाधानकारक असेल. भविष्यातील मोठ्या गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. आरोग्याच्या बाबतीत कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात थोडे सतर्क राहावे. कामाचा ताण आणि अपुरी झोप यामुळे डोकेदुखी किंवा चिडचिडेपणा जाणवू शकतो. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. हलका व्यायाम आणि ध्यानधारणा केल्यास तुम्हाला मानसिक शांती मिळेल. लक्षात ठेवा, शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही या संधींचा लाभ घेऊ शकाल. आता वळूया तुमच्या व्यक्तिगत जीवनाकडे, म्हणजेच प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाकडे. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या प्रायव्हसीची आणि स्पेसची जास्त ओढ वाटेल. सुरुवातीला कदाचित तुम्ही जोडीदारापासून थोडे लांब राहणे पसंत कराल. पण सावधान, जर तुमच्यात आधीच काही वाद असतील तर संवाद कमी करू नका. मौन पाळल्याने गैरसमज वाढू शकतात. आपल्या नात्याला जपण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या अनुभवाचा आणि समजूतदारीचा वापर करून नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करा. जी अविवाहित आहेत त्यांच्यासाठी 23 ते 26 एप्रिल दरम्यान एखादे नवीन आणि खास नाते जुळण्याची शक्यता आहे. हे कनेक्शन तुमच्या आयुष्यात प्रेम आणि आनंद घेऊन येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कष्टाचा आहे. तुम्हाला तुमच्या अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शिक्षकांकडून किंवा पालकांकडून ओरड पडण्याची शक्यता आहे, पण तो तुमच्या चांगल्यासाठीच असेल हे लक्षात ठेवा. सुरुवातीपासूनच मेहनतीवर भर दिलात तर परीक्षेचे निकाल नक्की तुमच्या बाजूने लागतील. मित्रांनो, आयुष्यात अडचणी तर येतच राहतात, पण त्यावर मात करण्यासाठी अध्यात्माची जोड असणे आवश्यक आहे. या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी एक प्रभावी उपाय म्हणजे दररोज हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणचे पठण करा. मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन तिळाचे तेल अर्पण करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील आणि शनीची 7.5 सुरू असली तरीही तुम्हाला त्याचे त्रास जाणवणार नाहीत. हा आठवडा तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरे सर करण्याचा आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. तुमच्या आयुष्यातील हा सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात का? मला खात्री आहे की कुंभ राशीचे माझे सर्व प्रेक्षक या संधीचे सोने करतील. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा आणि ज्योतिष केंद्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटने आम्हाला खूप उत्साह मिळतो, त्यामुळे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. धन्यवाद.